हां बरं हुआ हुआ स्टार्ट करूया. मोबाईल सायलेंट हां मॅडम मोबाईल सायलेंट केला. येस गुड मॉर्निंग. गोवा TMCची आयची आमची जी प्रेस आसा ती रिगार्डींग द इश्यू जो आमी घेतलेलो आसा तो आसा 19 year old सिद्धी नाईक जेजो दुर्दैवी अंत जालो. सो ती केस आसा ती खरी म्हणल्यार गोंयान अश्यो केसी अशे अत्याचार आज आमी सदांच पळयता, पूण सरकाराच्या त्या दृश्टिकोनांतल्यान कांयच सोल्युशन येना, जस्टीस म्हणटा तो मेळना. फाटले फावट 25 तारखेर TMCची लिडरशीप एलोंग विथ गोंयचे आमचे सगळे जे लिडर्स आसा ते आमी सिद्धी नायकाच्या घरा विजीट केल्ली आनी ते दिसा सगळी केस कितें आसा ती सगळी आमी जाणून घेतली. आनी तेच दिसा आमी तेज्या पेरंट्सांक एक आश्वासन म्हणना हांव की एक आमचें एक म्हणणें आमी तेंच्या मुखार मांडलें की आमच्यान TMC पार्टी कडल्यान जे कितें आमचो सपोर्ट आमी तुमकां दिवंक शकता तो आमी तुमकां दितले. त्या प्रमाणे काल गोवा स्टेट कमिशन फॉर वुमन मिसेस विद्या गावडे हांकां आमी एक मेमोरंडम सबमीट केल्लो आसा. ह्या मेमोरंडमान आमी सगळी केस आसा ती मांडलेली आसा आनी ह्या केसीचे लूपहोल्स आसा, कशी ही केस जे सारके तरेन तेजे इन्व्हेस्टिगेशन जावना हे सगळे पॉयंट्स आमी हातूर घातलेले आसा. आनी त्या प्रमाणे मॅडमी कडेन आमी सगळे डिस्कस केलें आनी तांचो रोलूय आमी जाणून घेतलो की ह्या केसीन ताणें कितें त्यांच्या परीन ताणें कितें तांणी सपोर्ट केल्लो आसा. सो तांच्या कडल्यान आमकां कळ्ळें की तांणी ह्या केसीचे सुमोटो कॉग्निजन्स घेवन हाजेर ऑलरेडी जी नोटीस आसा ती पुलिसांक गेल्ली आसा आनी तांणी ताजेर रिपोर्ट मागलेलो आसा. मे बी बाय नेक्स्ट वीक तांकां रिपोर्ट येतलो हें तेंचें म्हणणें आसा. आनी जे आमी एज अ गोवा TMC म्हणून आमी जो मेमोरंडम दिला त्या प्रमाणे आमी तांकां रिक्वेस्ट केला की जाता तितले बेगीन हाजेर जी केस ही त्या भुरग्याक ड्रावनींग आनी सुसायड म्हणून जे कितें तांकां केलां आनी केस बंद केल्या ती परत रिओपन करून तेजेर इन्व्हेस्टिगेशन जावचें ही आमची मागणी आमी थंय दवरलेली आसा. आतां नेक्स्ट म्हणजे जर आमी आतां वुमन्स कमिशनाक हें सबमीट केल्या नंतर तेणें बाय नेक्स्ट वीक तांकां रिपोर्ट येतलो अशें म्हणून आमकां सांगलां. आतां आमी तितलें म्हटल्यार आमी वाट पळयतले. अदरवायज JMFCक आमी ताज्या नंतर समज तांकां कांयच रिप्लाय येवंक ना आनी तेजेर फर्दर इन्व्हेस्टिगेशन जावंक ना जाल्यार आमी JMFC कडेन एज अ TMC म्हणून आमी JMFC आमी अप्रोच जातले. हें आमचें नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन आसतली. सो हांव मागतां म्हजे बरोबर म्हजे काल आमी गेल्ले ते पॅनलान अविता बांदोडकर, प्रतिभा बोरकर, आमचे बाय डोरीस टॅक्सेरा एज अ टीम म्हणून आमी ही केस आमी फुडें व्हरतली. सो लेट अस नेक्स्ट Good morning to all. As a member of TMC, we are here today to have a brief report and also to put forth the issues what are happening in the recent years. There is a substantial rise in the crimes in our state. I would say almost 60% increase in the crime rates, that is 218
per lakh population. So we could say that it is very high rate of crime in Goa, which is happening in last 4 years. Secondly, I would say we can take into consideration the case like a minor girl is being raped at Benaulim beach. Secondly, a 19-year girl in Mapsa was murdered, but it is put forth as a suicidal or drowning case, which is very wrong on the part of the ruling government. So as a team of TMC, we would like to bring out some of the lapses on the part of government, and which should not carry on. So I can also say that if we continue this, if we see the crime rate continue like this, I can also say the beaches in Goa have become hotspots of criminal activities. So there is a need for a police to which is required now, that they should keep a constant patrol on the beaches. Also, I would say there should be CCTV surveillance or installment of CCTV cameras compulsorily at the beaches, which can reduce the crime rate. But if we say CCTV cameras, it is seen in the case of that 19-year-old girl, though there are cameras installed in front of Green Park Hotel or also at the beach area, nothing has been produced by police or whatever the investigation committee. So there is a high risk for Goans as far as crime is concerned, and TMC is taking more interest to come out with their team to stop all this nonsense what is going on in Goa today. We TMC team can promise the Goans, we want to promise them, at least we will try 100% to stop this whatever is going on, and we will bring forth and to the notice of the government it should stop. Thank you. नमस्कार. जसं आता स्वातीबाईंनी सांगितलं की काल आम्ही महिला आयोगामध्ये आमचं एक निवेदन घेऊन गेलो होतो त्यांना देण्यासाठी. सिद्धी नाईक ही जी तरुणी आहे, 19 वर्षांची तरुणी, जिचा मृत्यू झाला सरकारी नोंदीनुसार, त्या मुलीने आत्महत्या केली आणि बुडून तिचा मृत्यू झाला. या गोष्टीवरती विचार करताना मला असं सरकारला विचारावं वाटतं, ज्यांनी कुणी त्या गोष्टीचा तपास केलेला आहे पोलिसांनी, त्यांना मला असं विचारावंसं वाटतं की जी मुलगी सकाळी सकारात्मक विचार घेऊन नोकरीसाठी गेलेली आहे आपल्या नोकरीच्या ठिकाणी, ती मुलगी अचानक दिवसभरामध्ये असं काय घडतं की तिला आत्महत्या करावीशी वाटते. आता आमची टीम जेव्हा त्या मुलीच्या घरी गेली तिच्या पालकांना भेटण्यासाठी, तर त्यांनी असे कुठलेच संकेत नाही दिले की माझी मुलगी आत्महत्या करेल. मग इथे कुठेतरी संशयाला वाव आहे की नाही. आणि जेव्हा त्या मुलीचं शव समुद्र किनाऱ्यावरती अर्धनग्न अवस्थेत सापडलेलं आहे, आणि ही गोष्ट लपून नाहीये, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना मॅडम? ह्या स्वतः वकील आहेत, त्यांना माहिती आहे यातले कायदेशीर काय बाबी आहेत ह्या त्यांना माहिती आहेत की ती अर्धनग्न अवस्थेत किनाऱ्यावरती सापडलेली आहे. आता मला एक गोष्ट सरकारला विचारावीशी वाटते, पोलिसांना विचारावीशी वाटते, ज्यांनी कुणी या गोष्टीचा तपास केलेला आहे. सरकार म्हणतं, गृहमंत्री आमचे म्हणतात की खोल्यान वचून आम्ही ताजो तपास केलो जाल्यार अर्धनग्न अवस्थेमध्ये ती मुलगी तिथे सापडलेली आहे, तर ती तशा अवस्थेमध्ये, आक्षेपार्ह अवस्थेमध्ये ती कशी काय किनाऱ्यावरती वाहून आली याचा कुणी तपास नाही केला. आता जेव्हा दक्षिण गोव्यामध्ये एक घटना घडली होती, आताच मॅडमनी उल्लेख केलेला आहे की एक मायनर मुलगी, तिच्यावरती बलात्कार झाला आणि ती घटना घडली, तेव्हा विधानसभेमध्ये उभे राहून आपले मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत ते पालकांना संस्काराचे धडे देत होते आणि सांगत होते की आपल्या मुलांना तुम्ही सांभाळा, आपल्या मुलींवरती संस्कार द्या. मुख्यमंत्र्यांना मला सांगावंसं वाटतं की संस्काराची खरी गरज तर तुम्हाला आहे. एका मुलीचं शव अर्धनग्न अवस्थेमध्ये सापडतं, तिच्या पालकांकडे तुम्ही जा, तुम्ही त्या पालकांच्या नजरेला नजर कसं भिडवणार? त्यांना पण तुम्ही संस्कार शिकवणार आहात का? त्यावेळेला लोकांना भावनिक आवाहन करताना अगदी इमोशनल होऊन, भावुक होऊन मुख्यमंत्री जनतेला सांगतात की माकाय बी एक लहान चली असा. म्हणजे काय की मला पालकाचं दुःख कळतं की एखाद्या मुलीवरती, स्वतःच्या मुलीवर जेव्हा अशा प्रकारे अन्याय अत्याचार होतो तेव्हा मला त्या पालकांचं दुःख कळतं. तर मग सिद्धी नाईकच्या बाबतीमध्ये तिच्या पालकांचं दुःख मुख्यमंत्र्यांना का कळत नाही? तिथे ते कसे काय निष्ठुर झाले?
या सर्व घटनेचा उहापोह केला, या सर्व घटनेचा विचार केला तर असं लक्षात येतं की गोव्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेलीच नाहीये, तर कायदा आणि सुव्यवस्थाच नाहीये. महिलांवरती लगातार दररोज दर आठवड्याला अन्याय अत्याचार होत आहेत आणि मुख्यमंत्री अगदी निर्विकारपणे लोकांना सामोरे जातात आणि सल्ले देतात आणि फेस करतात कॅमेऱ्याला. मला आश्चर्य वाटतं की एवढे असंवेदनशील कसे काय होऊ शकतात. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या कुठल्या राज्यांमध्ये भाजपा सरकार आहे तिथे महिलांवरती जे अन्याय अत्याचार होतात त्या घटनांमध्ये अतिशय वृद्धी झालेली आहे, वाढ झालेली आहे. त्यामुळे गोव्यामध्ये जेव्हा ह्या घटना घडतात तर याला सरळ सरळ भाजपा सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांना मला सांगावं असं वाटतं की कुर्सी है जनाजा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते. बाबा रे तुमच्याकडे हे जाईना, राज्य सांभाळपाक जाईना, आम्हा महिलांची भलायकी, आम्हा महिलांची सुरक्षितता तुमच्याकडे सांभाळपाक जाईना. सो देवात तुम्ही सकल देवात आणि कोण सक्षम असा ताज्याकडे तुम्ही तुमचं कारभार सोपयात. धन्यवाद. गुड मॉर्निंग टू यू ऑल. सगळ्यांनी तुमकां ऑलरेडी सांगलेलें आसा, बट हांव जेन्ना मॅडमी स्वाती मॅडमीचे बरोबर वेन वी वेंट टू विजीट द फॅमिली ऑफ सिद्धी नाईक, इट वॉज रियली पेनफूल बिकॉज आय एम ऑल्सो अ मदर ऑफ अ डॉटर. The condition of the mother is so bad, she could not speak a word because the police and everywhere they are saying that it is not a drown, it is a suicide case. It becomes a pain for a mother when she knows that her daughter, they are putting false allegations on her daughter instead of the police and the government of taking a proper note what has happened. Y'all are putting it as suicide. So as a woman we should think what will be going on the parents' mind, because in the morning she's such a beautiful girl, she must have said she went with her father dropped her. They said we never thought that anything was wrong, because as a mother I know if anything is wrong with my children, 1 second the mother or the father notices. But she went peacefully, she went, and the next day it was very painful to hear that she was found half naked. You tell me, does anybody does suicide removing her clothes? This is my first question to the whoever is the government who's listening. The injustice on her, not only on her but all the women. I feel the woman of Goa was saved 20 years before, but now we are unsafe here. Goa is a small and beautiful place. There are beautiful beaches, but at this rate of the government which is going on, they are putting allegations. They are doing not their duties properly. The police are saying one thing, the reports are coming different. I feel Goa is not at all safe. So as a TMC team, our women's as a TMC team, we will fight. We will fight for the injustice on women's and see that Siddhi Naik and the other women of Goa get justice. Thank you. Thank you very much. Anything to? स्वातीबाई, तुम्ही आज सिद्धिनायक केसीबद्दल उलयले. खुबशे लोक म्हणटा की हो जो सिद्धिनायक केस आसा ते खूप जण पॉलिटिकल इशू करपाक सोदतात. बरोबर. आज इलेक्शन आहा जाल्यार सगळे वयर काडटा, पूण फाल्यां इलेक्शन जालें जाल्यार कितें? हेजेर तुमचो स्टँड कितें आसतलो? कारण आज सगळे तेच म्हणटा की जेन्ना इलेक्शन लागीं पावला तसो तसो हो इशू जे ऑपोजिशन पार्टी आसा ते धरून लागून धरला म्हणटा. सो आफ्टर इलेक्शन कितें म्हणल्यार तुम्ही तुमची फुडली वाटचाल कशी आसतली? हय पळय, आतां आमी पळयलें सगळेच जाण सगळ्यात ह्या वचून फक्त तोंडाची बेश्टी आश्वासनां दिल्या. सो आमी फर्स्ट प्रायोरिटीन जे काम केलां, म्हणजे जे लिगली टेक्निकली जी कामां करूंक जाय ती कोण करना. बेश्टे एडवर्टायज करता, कॅन्डल लायट विजील काडले म्हणून हांगा जस्टीस मेळना, एक सांगता. दॅट इज फॉर द ओनली सोशल हें करपाक अवेरनेस. पळय हो फर्स्ट स्टेप आमी आतां पयर गेली आमी विदीन द वीक वी हॅव टेकन दीस स्टेप. आमी एक लिगली आमी जी वुमन्स कमिशन आसा, जी हू हॅज गॉट रायट टू हे टेक द इश्यूज, असे इश्यूज जे घेतात तेंचे आमी सगळे जाणून घेतले आनी आमचे म्हणणे तांच्या मुखार मांडले. जे सगळे केसीन आसा
कितें कितें लॅप्सीस आसा कशें आसा सगळें आमी हे वुमन्स कमिशनार फर्स्ट स्टेप आमी घेतलेली आसा. त्यांनी ह्या केसीचो जेन्ना सुमोटो जेन्ना कॉग्निजन्स घेतलेले आसा ऑलरेडी तांणी घेतलेले आसा आनी जो रिपोर्ट आसा तो सगळो इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तांणी मागयल्लो आसा. आतां तांणी सांगलां बाय नेक्स्ट वीक तो रिपोर्ट तांकां मेळटलो आनी ताजे उपरांत तांगेली जी कारवाई आसा ती करतली एज पर त्यांच्या कॅपेसिटी प्रमाणे म्हणजे तांकां जे कितले रायट आसा त्या प्रमाणे. आतां आमचो कितें हें आसा आमचो स्टँड आसा की आफ्टर गेटींग दीस रिपोर्ट आमी आतां वी आर वेटींग फॉर द नेक्स्ट 8 फूल वीक. सो आफ्टर दॅट वन्स आमकां तेंचो रिप्लाय मेळ्ळो आतां तेज्या नंतर समज जर तांणी रिपोर्ट सबमीट करुना जाल्यार आमी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटाक अप्रोच जातली. हें आमचें नेक्स्ट आसा आनी देर वी वील आस्क फॉर द रिओपनिंग ऑफ द केस अँड रिइन्व्हेस्टिगेशन हें आमी मागतली. सो ते जेन्ना मागतली तेन्ना बाय लॉ कायद्याच्या दृश्टिकोनांतल्यान तें इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट जावंक जाय आनी प्रॉपर मागीर तितूर आमी जे टॅक्निकल गजाली आसा कितें मागूंक जाय ते आमी वी वील रायट टू द ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. आणि एक गजाल आमी पयली ह्या हय. केसीक रिलेटेड हय. फक्त पॉलिटिकल पार्टीज फुडें येता जनरल पब्लीक चडशें दिसना हय. की तेंच्यांनी फुडें येवन कितें करचें. सो तुमचो अप्रोच कसो आसतलो जे जनरल पब्लीक आसा अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज हांव म्हणटा बरोबर. जे वोटर्स आसता नाजाल्यार जे निवडून हाडटात लोकांक तेंचे कडेन अप्रोच कसो आसतो. तेच आमी कितें म्हटलां आतां आमी पळय आज हांव टीएमसी म्हणून उलयतां पूण जनरल पब्लीक म्हणून हांव ह्या मुवमेंटान पार्टिसिपेट जाल्लें. ह्या मुवमेंटान आमचें पार्टिसिपेशन आसा गोंयान कसलीय इश्यू जाले जाल्यार आमचें पार्टिसिपेशन आसा एज अ सिवील सोसायटी मेंबर्स जावं आमकां कन्सर्न सिटीजन्स म्हणून आमी पार्टिसिपेशन आमचें आसताच. पूण आतां जेन्ना पॉलिटिकल पार्टी आसता तेन्ना पॉलिटिकल पार्टीचो एक स्टँड वी कॅन एक स्टँड बाबा लिगल ताका एक हें दिवपाक जाय. म्हाका दिसता पळय सिवील सोसायटीन सुद्दां जायते एडवोकेट्स आसा जायते बरे मनीस आसा जे हे इश्यू खरें म्हणजे तांकां लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत व्हरूंक शकता. पूण तशें जायना एक खंय तरी तितल्याच पुरतो माहोल जाता आनी मागीर सगळें मागीर कोणूच तेजेर लक्ष दिना. म्हणून आमच्यो ह्यो सगळ्यो केसीस अश्योच पडलेल्यो आसा. एक जो प्रेशर बिल्टअप जावपाक जाय पुलिसाचेर जावं ह्या सिस्टमीचेर तो आज जायना. पूण तें काम आज आमी टीएमसी म्हणून एज अ एक आमी आतां एक बायलांची एक विंगूच म्हणा तें काम आमी करपा खातीर आज आमी एक बाबा खंय तरी फुडें घाल. टीएमसी गोवा टीएमसी ह्या पार्टीचो आमकां फूल सपोर्ट आसा बॅकींग आसा ताका लागून आमी एक खंय तरी स्टँड आज घेवंक शकता. सो आतां पळोवया फुडें फुडें कशें आसा. फायनली सगळे खंयचे सिस्टम जाग्यार पडटले पॉलिटिकल सिस्टम पयलीं जाग्यार आसूंक जाय. तेच आमी लोकांक अवेरनेस करता की चेंज आसा पळय तो आज गरज आसा गोंयान आनी तो चेंज हाडटलो जाल्यार टीएमसी पार्टी चेंज हाडटली आनी ताच्या खातीरच आमची हे स्टेप आमी मारलेली आसा. आतां इट इज अप टू पीपल लोकांनी हेजेर विचार करचो गोंयकारांनी उगड्या दोळ्यांनी पळोवचें आनी निर्णय घेवचो. आमी लोकां बरोबर सदांच आसा. वी आर द पार्ट ऑफ दीस गोवन सोसायटी. तुम्ही वुमन विंग म्हणलो न्हू तुमचो. हय. तुमचो जो आता विंग आसा तो स्ट्रॉंग करपाक तुमचे कितें प्रोसेस जालो. कारण जेन्ना पयर आमी जेन्ना महिला काँग्रेसीक विचारले की तुमचे खुबशे जण गेला ती म्हणटा फक्त तिगूच जण गेले. सो ह्या गजाली कडेन कशें पळयता तुमी तुमचो जो वुमन विंग आसा तो स्ट्रॉंग करपाक कितें तुमचो प्रोसेस जालो कितें एक्टिविटीज तुमच्यो आतां जाता. पळय वुमन विंग हांवें सद्या कितें म्हटलां आमी बायलां म्हणजे एज अ वुमन विंग म्हणजे ओवरऑल म्हटलां हांवें पार्टी लेवलाचेरूच तितलेच पुरते मर्यादीत न्ही. एज अ महिला काँग्रेस आतां पळय तांणी म्हटलां 3 गेले 4 गेलो इट्स नॉट अ हें थंय आसप आनी तकलेन बाबा थंय नासप हितूर पळय पार्टीन तूं जेन्ना आसता पूण मन तुजें त्या पार्टेन नासता जाल्यार सुद्दां तूं त्या पार्टेन नाच. नेम्स एक थंय तोंड दाखोवपाक आसलें म्हणून ना. पूण कितें आसा आपलें जें कितें स्टँड आसा न्ही तो ओपनली बाय तुज्या कॉन्फिडन्सान तुका मांडपाक थंय एक स्टेज आसपाक जाय. तुजे विचार मांडपाक तुका फ्रिडम आसपाक जाय. तें जर ना बेश्टे ब्लायंड फॉलोवर्स जर जाले जाल्यार कांयच उपयोगाचें ना. सो हांगा आसा त्या खातीर आमी बायलांक उलो मारता. येस ममता दिदी पळय 41% जेन्ना पार्लमेंटान ममता टीएमसी पार्टीचे जेन्ना हांगा हें आसा तेन्ना गोंयानूय आमकां अशी एक पॅरलल एक मुवमेंट आमकां करूंकूच जाय. जे आतां बायलांचेर अत्याचार वाडटा खंयच कांयच जायना. खंय आसा 2 दीस बोवाळ जाता मागीर खंयच अश्यो कितल्यो केसीस मागीर कितें आसा. पूण त्या खातीर पॉलिटिकली आमकां खंय तरी एक स्टँड घेवचो पडटलो. ज्या जाग्यार स्ट्रॉंग बायलां खातीर अशे जे कितें प्रोविजन्स आसा कायद्यान जे बदल आसा कायदे दृश्टिकोनांतल्यान कितें जावपाक जाय लॉ एंड ऑर्डर जाग्यार पडटली जाल्यार म्हाका दिसता ह्यो गोश्टी आनी एक बायल मनीस आसल्या कारणान तेज्यो सगळ्यो गजाली आमकां खबर आसता वायट बरें.
ती आमी स्ट्रॉंगली फुडें आनी आमकां जेन्ना ही लिडरशीप आमी जेन्ना करता सगळ्या पार्टीन हांव तेन्ना फुडें व्हरतले जाल्यार आमकां हे स्टँड हो घेवचोच पडटलो. I येस would like to थँक्यू. speak on this. You said no that only 3 people have come here. But yeah, she's the Congress, Mahila Congress said, yeah. So I would like to say when they will see us. I was also in the Mahila Congress. I was also block president for last 10 years. But I was never given a stage like this which the MC is giving me. When other women will see us getting a stage, giving us a place, when they will see us moving forward, many of the other women will come and join us. We will have not to ask them. They will come and join us because they will see that this party is giving a place for women. And ultimately our work will speak for them, for all the women of Goa, and they will willingly come and join us. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.